तुम्हाला जर युरिक ॲसिडचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. युरिक ॲसिड आधी काय आहे हे समजून घेऊया. जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्युरिन नावाचा एक घटक असतो, तो ब्रेकडाऊन व्हायला लागतो, तेव्हा एक वेस्ट प्रोडक्ट तयार होतं, जे युरिनमधून बाहेर पडून जातं. पण प्रॉब्लेम इथेच सुरू होतो, जेव्हा हे युरिक ॲसिड जास्त प्रमाणात तरी बनतंय किंवा युरिनमधनं व्यवस्थित बाहेर तरी पडत नाही आहे. आता या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या जॉईंट्सवर व्हायला लागतो. सगळ्यात पहिलं म्हणजे तिकडे क्रिस्टल डिपॉझिट व्हायला लागतात, त्याच्यामुळे सूज येते आहे, पेनफुल होतो आहे तो जॉईंट. दुसरा प्रॉब्लेम आपल्या किडनीजवर होतो आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. तिसरा प्रॉब्लेम म्हणजे बॉडीमध्ये इन्फ्लमेशन सुरू होऊ शकतं आणि याचा लाँग टर्म इफेक्ट आपल्याला जाणवतो. आता हे सगळं व्हायला काय कारण आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही एक्सेस शुगरी ड्रिंक्स घेता आहेत किंवा ज्युसेस, कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स असं सगळं पिताय. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. आता ज्याला त्याला बघावं तर तो लॅपटॉपसमोरच काम करत बसलाय. ही सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, काही एक्सरसाइज नाही आहे, त्याच्यामुळे तुमचं वजन जास्त वाढतंय, विच इज लीडिंग टू दिस. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही व्यवस्थित पाणी पित नाहीत. दॅट मीन्स तुम्ही फ्लुइड्स व्यवस्थित घेत नाही आहात. सो ऑल दिस थिंग टुगेदर इम्पॅक्ट करतं तुमच्या युरिक ॲसिड लेवल्सवरती. सो आता या युरिक ॲसिड लेवल्स कंट्रोलमध्ये कशा आणायचे ते जाणून घेऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.